यांच्या बरोबर काम केलेले ओबीसी नेते आणि बहुजन समाज पार्टीचे माझ्या अगोदर माझ्या पूर्वीपासूनच ज्यांनी काम केलं ते दिलीपजी कोथाळे साहेब, खंडेदादा जे पूर्वी गव्हर्नमेंटला टेलिफोन एक्सचेंज मध्ये कामाला होते, बामसेप मध्ये काम करायचे, आता ते रिटायर झाल्यानंतर बहुजन समाज पार्टीचं एका विधानसभेची जबाबदारी देऊन काम करतात. माझे दुसरे सहकारी सुदीपजी गायकवाड जे माझ्या बरोबर पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे, बाबा बीएसपी, संजयजी शेंडगे, अनिकेत मोहिते, आमचे दयानंदजी पिसाळ, सनी अण्णा चव्हाण, काळू पवार, उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे टायमिंग थोडाच आहे, तुमच्याकडे बी 3च दिवस आहेत. 2 तारखेला सकाळ सकाळ मतदान करायचं, रिक्षात बसायचं, मतदान केंद्रावर जायचं, आतमध्ये गेल्यानंतर पहिला पांढरा हत्ती दाबायचा 3 नंबरचा आणि मग गुलाबी हत्ती. दादाचं जॅकेट कसलं आहे, गुलाबी मतपत्रिकेवर आलाय माझा हत्ती. दादा आपला थोरला भाऊ आहे. दादाने मी निवडणूक लागल्यानंतर मी जी बारामतीकरांना वचन दिलेलं आहे की मी प्रत्येकाला मागेल त्याला 1 BHK देणार, वर्षाला प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये देणार, 20 प्रभागामध्ये अमेरिकेच्या धर्तीवरती सीबीएसई बोर्डाच्या 20 शाळा उभा करणार, फुकट ऍडमिशन होणार, फुकट. आपल्या जर महिला कामाला जातात त्या ह्याच्यात नगर परिषद मध्ये ठेकेदारीत जातात का नाही, त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट वर कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना परमनंट करणार. मी जशी हिरोजी इंदोलकर यांच्या नावाने 1 BHK देणाऱ्याची वचन दिलं, दादानी प्रचाराचा शुभारंभ केला आमच्या इथं सिद्धेश्वर मंदिरापाशी, आणि दादाने तिथं माझी केली चेष्टा. दादा म्हणतोय डोका हाणून की कसा देणार हो, दादा मी तसाच देणार तुम्ही जसं देताय. दादा म्हणतोय 40 कोटीचा बजेट आहे, मग 6.5 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर कसा काय बांधता, 64 करोड रुपयाची पलीकडचं ती वाचनालय पोलीस स्टेशनच्या समोरच आहे ना, ती 64 करोडचं आहे. ही सगळा मलिदा का हलत्यात. ही लढाई मी दादाच्या विरोधात आणि साहेबाच्या विरोधात नाही लढत, ही तुमच्या माझ्या हक्क अधिकाराची लढाई आहे आणि सर्वसामान्य बारामतीकरांची लढाई आहे, जी मलिदा गँगच्या विरोधात आहे. ही लढाई मलिदा गँगच्या विरोधात आहे. पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वीपासूनच बारामती आणि या परिसरामध्ये जी कामं केलेले याच्या अगोदर बी केलेत, परंतु बारामतीत सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज बनवून काम करण्याचं काम या ठिकाणी मी आणि माझ्या सहकार्यांनी केलेलं आहे. काय रोजगार आहे आमराईतल्या पोरांना, काय दिला का अजितदादांनी, काय रोजगार दिलाय का, काय नाही. मी मात्र रोजगार देणार आहे. आंबेडकर पुतळ्यापासून वाबळे हॉस्पिटल पर्यंत दोन्ही साईडला 1000 गाळे उभा करणार दोन्ही साईडला. विदेशात फॅशन ट्रीट असतं ना, फॅशन ट्रीट, तसं फॅशन ट्रीट हिथं उभा करणार आणि ते सगळे गाळे आमराईतल्या प्रत्येकाला मिळणार. एसटीला भेटणार, ओबीसीला भेटणार, मुसलमानांना भेटणार. गावात मलिदा गँगवाल्याला एक पण गाळा नाही भेटणार. मी येऊन देणार नाही इकडे. आमराईतल्यालाच गाळा भेटेल आणि फ्री मध्ये भेटेल. त्याला काय जी फी असेल नॉमिनल ती नगर परिषद मध्ये घरपट्टी ती पण जी वाढवलेली आहे तीच बंद करणार आहे मी. नुसता मलिदा गँगने उच्चाच मांडलाय. जगात कुठला घरपट्टी नाही एवढी घरपट्टी या नगर परिषद मध्ये. आणि सुखसुविधा काय काहीच नाही. कचरा उचलायचं टेंडर 1,45,00,000 रुपये महिन्यात आहे. मी कचरा नेऊन टाकला होता माहिती आहे ना, व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. कामगार आपली आणि मलिदा खातोय कोण, मलिदा गँगवाला. का परमनंट करत नाही दादा, आता म्हणतोय तुमची कामं करतो म्हणजे हे करणार विकास. मग एवढे दिवस काय करत होता? आता तुम्ही विकास करणार तर एवढे दिवस काय करत होता? तुम्ही फक्त आम्हाला फसवत होता.
खाण कोणी बंद केली? काळूराम चौधरीने केली का बंद? आम्ही लहानपणी बघायचो इथं दगड, इथं गाड्या असायच्या सगळ्या साहेब, हा ट्रका असायच्या आणि सकाळचीच आमचे बांधव खाणीवर जायचे, हा पहाटच जायची. खाणी बंद केल्या यांच्या. खाणी बंद करणारी तुम्हाला माहित आहेत कोण आहेत ते? मी 2 तारखेला सगळी पिंजऱ्यात बांधून टाकतो का नाही पट. भांडायला कोण आलता? काळूराम चौधरी होता. त्या खाणीच्या शेजारी, बरोबर आहे ना, खाणीच्या शेजारी फॉरेस्टची जमीन आहे, तिथं आमच्या वडार समाजातली घरं होती. आणि ते 2-4 घरं उठवायला 5-50 पोलीस घेऊन आलती. मला खंडोनी फोन केला, मला सनी अण्णांनी फोन केला पहिला. तिथं जावं राव, आमच्या लोकांना उठवायला लागल्या. तुम्ही आता जाऊन बघा पिंपळीला, पक्की घर आहेत, पक्की आहेत का नाही? गेलेत का नाही? पक्की घरं करून दिल्यात तिथं. आणि मी कुठल्या जातीचा नाही, एका जातीचा नेता नाही, मी बहुजन समाजाचा नेता आहे. आज बारामतीतला ब्राह्मण समाज असेल, जैन असेल, व्यापारी असेल, मराठा असेल, माळे असेल, धनगर असेल, वंजारी असेल, वडारी असेल, कैकाडी असेल, कोलाटी असेल, खटिक असेल, टकरे असेल, या सर्व समाजाचा नेताचा जर उमेदवार कोण असेल तर तो काळूराम चौधरी 5 नंबरचा हत्ती आहे. जाती या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. तुम्हाला मला जातीत विभागून तुमच्या माझे शोषण करण्यासाठी या जाती तयार केल्यात. नाहीतर तुम्हाला माहित आहे जाती या जनावरांच्यात असतात. जनावरांची टॉयलेट घाण बघून आपण ओळखू शकतो हे कुणाची टॉयलेट आहे. माणसाची टॉयलेट कोण ओळखेल का? म्हणून ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था तुमच्या माझ्या विरोधात आहे. काही सुविधा नाहीत, आम्हाला रोजगार नाही. मी रोजगार देणार आहे. ज्या महिला फ्लॅगशिपला कामाला जातात त्यांच्या घरात जेवणाचे हाल होतात. मी बारामती नगर परिषदेचा अध्यक्ष, नगराध्यक्ष म्हणून तुम्ही निवडून दिलं तर मी 10 ठिकाणी शहरात 10 रुपयात पोटभर जेवण चालू करणार आहे. 80 करोड लोकांना, 80 करोड देशातल्या नागरिकांना फ्री मध्ये राशन कोण वाटतंय? मोदी वाटते. मग मी बी देणार आहे ना. आणि ती त्याचं दादाला कोड पडले कुठनं देणार आहे? मी नाही दादा तुमची जमीन घेऊ इकून देणार, मी त्या नगर परिषदेच्या बजेट मधनं देणार. 15 तर मोठ्या कंपनी आहेत का नाही एमआयडीसीत? 15 प्रत्येकाचा 5 कोटी रुपये सीएसआर फंड. 5च कोट धरा, किती होत्यात? 75. दे हिशोब आता. दादा आणि ती नगरसेवक जे उभा राहिलेत आधीची होती त्यांनी हिशोब द्या. कुठं जातोय सीएसआर फंड? झाडं उभा करतायत, तीच झाडं ही तू करतात, ही यांच्यात शेरडा, यांच्यात गाया खात्यात आणि त्या तीच परत लावतात आणून. आणि पाण्याचा टँकर एकदा पाठवतात आणि त्याला त्या झाडाला स्प्रे गार्ड. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. हा सांगतो की मी तुम्हाला सांगितलं ना, दादा आणि 60 रुपयाचा दगड लावलाय. मी विचारलं ज्या आपल्या बांधवांना की केवढ्यात होईल, मला म्हणलं की 60 रुपयात. आम्हा बिल किती तर काढले? त्या दगडाचं बिल 800 रुपयापर्यंत यांनी बिल काढले. मी आता तसं करणार नाही. मी जर नगराध्यक्ष झालो तर मी नगर परिषदेची ठेकेदार, जी मलिदाग्यांची ठेकेदार आहेत ना, या सगळ्यांना काळ्या यादीत टाकणार. आणि दगडाचा जर ठेका असेल तर तो पवारला नाही, शहाला नाही भेटणार, तो धोत्रेलाच भेटणार, पवाराला भेटणार, जो करतो त्यालाच भेटणार. आणि जर तू त्याचं बिल नाही भेटलं, साधं वेल्डर असेल त्याचं बिल जर त्या कॉन्ट्रॅक्टरनी नसेल दिलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल नगर परिषद मधनं निघणार नाही. कधी करू शकतो ज्यावेळेस तुम्ही मला विश्वासानं तुमची माझी तुमचे जे बहुमोल मत आहे ती मला आणि माझ्या या सहकार्यांना देताल. 2 मशीन आहेत, 2. एक गुलाबी आहे ज्याच्यावर नगराध्यक्षच आहे आणि दुसरी जी आहे त्याच्यावर 2 बटन दाबायच्यात. गुलाबी जी मशीन आहे त्याच्यावरती 5 नंबरला हात द्यायचो, नगराध्यक्ष पदाचा आहे.
आणि जी दुसरी मशीन आहे त्याच्यावरती पांढऱ्या वरती 3 नंबरला संघमित्रा काळूराम चौधरी यांचा हत्ती आहे. 3 नंबरला पांढरा हत्ती त्यांना ठेवायचा 3 नंबरला आहे. पहिला ते रिक्षात बसायचं आणि खाली निळी फिक्कट निळी आहे त्याच्यावरती 6 नंबरला रिक्षा आहे. 2 तारखेला तुम्ही रिक्षात बसायचंय आणि मतदान केंद्रावर जाऊन 2 हत्ती दाबायचे. तुमचं सगळं काम तुम्ही कामाला जावा, तुमची लेकरं बाळ मी सांभाळतो. मी समाज मंदिर मध्ये अभ्यासिका चालू केली, तुमच्यातली पोरं येतात तिथं. त्या अभ्यासिकेतून 9 पोरं सरकारी अधिकारी झालेत. तुम्ही मी मिरवणूक काढली आपण, तुम्ही पण होता त्या मिरवणुकीत. काही नसताना जर करू शकतो. तुम्ही जर मला सत्ता पावर दिली तर मी तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं भलं करण्याचं काम या नगर परिषदेमधून करून दाखवील. हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. दादा तुम्हाला आता 2-4 दिवसात 5 वर्षात नाही एकदाच देणार आहे. मी तुम्हाला वर्षाला देणार आहे. नगर परिषद मधनं तर देतात, ही बी आपलं आणलेलं देतात, पण एकदाच देतात. मी तुम्हाला दर वर्षाला दिवाळीला पैसे देणार आहे. 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला. म्हणजे प्रत्येकाच्या वाटणीला 1,000 रुपये येणार आहे. आम्ही देऊ ना. रवींद्र सोनवणे वकील आहे, माझी पोरगी वकील आहे, 2 वकील आहे आणि रस्त्यावर काळूराम चौधरी आहे. आणि आता कालपासून आमच्यात बातमी लावली, बातमी ऐकली ना, बारामतीत बिबट्या आलाय. हत्या असल्यावर कसा बिबट्या येईल बरं? कसब्यातच कसा काय आला बिबट्या? तुम्हाला मलिदा वाटायचा मला माहिती आहे की, म्हणून बिबट्या आला म्हणताय. बरं आता मी या सभेतून सांगतो, बिबट्या आलाय ना 100% पुढच्या तरी 3 महिन्यात, नाही तर पाठीमागच्या तरी 3 महिन्यात बिबट्या संवर्धनाचा निधी अजितदादांनी इकडे आणला असेल बघा. ती सगळा निधी ते वळवायच्या कामात आहे. पाठीमागे आमच्याकडे बिबट्या आलत का नाही? त्याच्या अगोदर काय झालं, अर्थमंत्री दादा त्या आंबेगावला 400 करोड रुपये बिबट्या संवर्धनाचं दिलत. आणि मग त्याच्या निधी आणायचा कसं काय आणाय पाहिजे. आमच्या एमआयडीसीत 5 बिबटे दिसलं होतं आणि मग 100 कोटी रुपये आलेत. हा लाईव्ह आहे इथं, सगळ्या महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्रातले विद्वान लोक राहतात, त्या विद्वानांनी ही मी बोलतोय ते खरं आहे का खोट आहे हे एकदा चेक करायचं, किंवा पत्रकारांनी करायचं, किंवा जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी करायचं. निवडणूक आली आणि कसब्यात बिबटी आलाय म्हणतात. अरे कसं काय अमराईतनं हत्ती गावात निघालाय? हत्तीच्या आवाजाने बिबट्यांची राहणार आहेत का? कोण नाही राहणार. आणि हत्ती बसला, हत्ती जरी खाली बसला तरी तो गाढवापेक्षा मोठा दिसणार आहे. तर हे येणाऱ्या 2 तारखेला तुम्हाला काय करायचंय, प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकाच मशीनवर प्रभाग आहेत, दोन्ही पण पांढरी मतपत्रिका आहे. त्याच्यावर 3 नंबरला संघमित्रा काळूराम चौधरी यांच्या हत्ती आहे. त्या हत्तीच्या समोरलं बटन दाबायचंय. मग त्याच्यात खाली निळी मतपत्रिका आहे. त्या निळ्या ह्याच्यावरती 6 नंबरला रिक्षा आहे. पोरगा लढणार आहे. मला तुम्ही बघताय, मी गेले 27 वर्ष या एका पक्षात आहे. एका पक्षात आहे का नाही? एका झेंड्याखाली, एका नेत्याच्या नेतृत्वाखाली आणि एका विचारधारेच्या याच्यावर आहे. बारामतीतला मी सोडलो तर सांगा बरं, कुणीतरी एका पक्षात आहे. पवार साहेब तरी राहिलेत का एका पक्षात? पवार साहेबांचा बी 5-6 पक्ष बदलून झाले. अजितदादांनी तर अख्खा पक्ष नाही मानायला, कोर्टाने सांगितलं यांचाच पक्ष आहे. ज्यांना हे दिलत ती तुम्ही बघताय. आता कुणी नाही, मी मात्र एक झेंडा, एक नेता, एक विचारधारा म्हणून गेल्या 27 वर्ष या ठिकाणी काम करत आहे. तुमच्या माझ्या लेकरा बाळासाठी भांडत आहे. माझ्या बरोबर अनिकेत आहे, पप्पू आहे. आता माझी पोरगी बांधणार आहे. मग तिला काही नगरसेवक बनवायसाठी आली नाही. पण तुमच्यात या अमराईत मी उमेदवार बऱ्याच जणांना सांगितलं, बऱ्याच जणांना तयार करत होतो. तयार करा ना. आता मला माझ्या पोरीला कलेक्टर बनवायचंय, कोर्ट बनवायचंय, वकिली शिकती दिल्लीला आहे. पण या समाजाची जर दशा बदलायची असेल
तर ती माझ्या घरापासून मी सुरुवात झाली पाहिजे. मी तर दिलंय, म्हणून मी माझ्या पुरीला बोलवून घेतलं, उभा केलेले. तुम्हाला ह्या दोन्ही दोघांना पण नगर परिषद मध्ये पाठवायचंय. ही जर तुमचं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाऊ तर तुमच्या आणि माझ्यासाठी तिथं काम होणार आहे, नाहीतर काही काम होणार नाही. तुम्ही अगोदर बी तुम्हाला माहित आहे ती दर 5 वर्षाला येतात आणि विकास करू म्हणतात, आणि विकास तर काही दिसा नाही. आणि यंदा तर जैन पार्थ बी दिसा नाही. विकास तर दिसलाच नाही, पण ही बी दिसा नाही. म्हणून येणाऱ्या 2 तारखेला जे मतदान आहे त्या मतदानामध्ये तुम्हाला हत्तीच्या चिन्हासमोरलं बटन दाबायचंय. बघा, एकदम सर्वसामान्य उमेदवार उभा केलेत मी. बहुजन समाज पार्टीनं 4च उमेदवार उभा केलेत. 12 मधून काजल गणेश आईवळे, एक शिक्षित मुलगी आहे, शिकलेली आहे. दोघं नवरा बायको शिकलेले आहे. गिरीश शिर्के पण शिकलेला आहे. दोघांनी प्रवेश केला बीएसपी. मी 12 मधून त्याला उमेदवारी दिली. खाली सिद्धार्थनगर तिथं 1 नंबरला हत्या आहे. 13 मधून बीएसपीचा कार्यकर्ता, रिक्षा चालवणारा साधा, सुनील चव्हाणच्या पत्नीला पायल चव्हाणला ते 13 मधून उमेदवारी दिलेली आहे. आणि 13 मधून पतारीवाला, हातगाड्यावाला, चहावाला हे लखन मिसाळ, ह्याची निवडणूक आता 13 ची थोडी पुढे गेलेली आहे. दुसरा तर माझी मुलगी आहे, दिल्लीला वकिलीची प्रॅक्टिस करते, शिकते, परीक्षा द्यायच्यात. ती 14 मधून उभा आहे. आणि मग 14 मध्ये जो गेल्या बऱ्याच वर्षापासून या बारामतीमध्ये माझ्या बरोबरच आम्ही सगळे बरोबरीनं काम करतोय, त्या रवींद्र पप्पू सोनवणे यांना बहुजन समाज पार्टीनं जाहीर पाठिंबा देऊन पुरस्कृत केलेला आहे. त्यांची निवडणूक निशाणी आहे रिक्षा, जी 6 नंबरला आहे. तुमच्यासाठी आम्हीच बांधणार आहे. तुम्हाला रोजगार आम्हीच देणार आहे. तुमच्या हाताला काम आम्हीच देणार आहे आणि हितच देणार आहे, हितच. आता काहीतरी लोक म्हणतात की घर उठवणार. बापाच्या आहेत होय, सोसायटी आहेत आमच्या, सोसायटीच्या जागा, रस्त्याच्या कडेच्या जागा आमच्या. आणि निवडणूक आली की दरवेळेस म्हणतात घर उठवणार आहे. मग तुमचं बंगलं राहणार आहे होय. आमच्याकडे घन आहे, पार आहे, सुटके आहे, आणि एका एकाला ताकद लय बेकार आहे. सहयोगची भिंत पाठीमागणं मी पाडवू शकतो की आपण. आमचे घर उठवणार तर तुझं देऊ होय, तुमची बी पाडू मग. आणि आम्हाला काय आता नोकऱ्या लागणार आहेत होय नोकऱ्या होय. आमच्या पुढची जी पिढी आहे तिथं तुम्ही वाटोळ करायला निघालाय. आम्ही आमच्या डोळ्यात एकच आमच्या लेकरा बाळाचं वाटोळ होऊ देऊ का? आम्ही जेलमध्ये बसू की पाडू तुमची घर? जाऊ जेल. तुम्ही आता बी खोटं गुन्हा दाखल करतात की नाही? तरी अनिकेतवर एकट्यावरच नाही, माझ्यावर तर लाईनच लावली होती. परंतु बांधवांनो, येणारी निवडणूक ही तुमच्या माझ्या लेकरा बाळांसाठी करायची. तुम्हाला जर सुख सुविधा पाहिजे असतील, काही सुख सुविधा नाही, खरंच आहे काहीच नाही. आणि त्या सुख सुविधा पाहिजे असतील तर येणाऱ्या 2 तारखेला प्रभाग क्रमांक 14 मध्ये पांढरा हत्ती, पांढऱ्या मतपत्रिकेवरचा पहिला हत्ती दाबायचा 3 नंबरचा. त्याच्यात खाली 6 नंबरला निळ्या मतपत्रिकेवरती रिक्षा आहे, रिक्षा दाबायची. शेवट काळूराम चौधरी कामाचा. 5 नंबरला गुलाबी दादाचं जॅकेट, गुलाबी, त्या दादाच्या जॅकेटचा गुलाबी कलर जो आहे तोच माझी मतपत्रिका आहे. त्याच्यावर 5 नंबरला हत्ती आहे. तो हत्तीच्या समोरलं बटन दाबायचं आहे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यायची आहे. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बजरंग.